आपल्या सर्वांचं मराठवाडा टीव्ही मध्ये 14 मे पासून चौथा लॉकडाऊन सुरू झाला आहे. मराठवाड्यात दिवसेंदिवस करोनाग्रस्तांची संख्या वाढत चाललेली आहे. औरंगाबादमध्ये तर आकडा हा हजारांच्या पार गेला आहे. अशा परिस्थितीत आपल्या सर्वांना सुरक्षा आणि काळजी घेण्याची अत्याधिक गरज आहे. लॉकडाऊनच्या या गेल्या 2 महिन्यात अनेक महापुरुषांच्या जयंत्या झाल्या. छत्रपती सम्राट अशोक असो, महात्मा ज्योतिबा फुले असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, बुद्ध जयंती असो किंवा आता 14 मेला झालेली शंभूराजांची जयंती असो, या सर्व जयंत्या यंदा सार्वजनिकरित्या साजऱ्या करता आल्या नाही. परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून ही जयंती साजरी करून या महापुरुषांना मानवंदना देण्यात आली. मराठवाडा टीव्हीच्या वतीने देखील हाच एक छोटासा प्रयत्न आम्ही करत आहोत. छत्रपती संभाजीराजे यांचा एकंदर इतिहास वाचला तर त्यांच्या इतिहासामध्ये त्यांच्यावर अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात आले आहेत. या आरोपांचे सप्रमाण खंडन अनेकांनी केले आहे. परंतु प्रथम पाहूयात की त्यांच्यावर कुठले आरोप लावण्यात येत आहेत. सर्वात पहिला आरोप त्यांच्यावर आहे की संभाजीराजे हे स्त्रीलंपट होते, बदफैली होते. दुसरा आरोप त्यांच्यावर लावला जातो की ते व्यसनी होते. तिसरा आरोप त्यांनी आपली आई सोयराबाई यांचा भिंतीमध्ये चिरडून खून केला. चौथा आरोप त्यांनी शिरकेचे शिरकाण केले. पाचवा आरोप त्यांनी विनाकारण ब्राह्मण मंत्र्यांना हत्तीच्या पायाखाली देऊन हत्या केली. सहावा आरोप त्यांच्यावर हा करण्यात येतो की ते स्वराज्यद्रोही होते आणि दिलेर खानाला जाऊन मिळाले होते. आपण ह्याच आरोपाचा एक एक आरोप एका भागामध्ये पाहणार आहोत. मराठवाड्यातील आपल्या सर्वांचे परिचित शिवव्याख्याते स्वप्नील भुमरे पाटील यांच्याकडनं आपण हे जाणून घेणार आहोत. आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत संभाजीराजे हे स्त्रीलंपट आणि बदफैली होते का. पाहूयात या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, त्यांच्यावर जो पहिला आरोप छत्रपती संभाजी महाराजांवर करण्यात येतो तो म्हणजे छत्रपती संभाजी महाराज स्त्रीलंपट होते, बदफैली होते. हा पहिला आरोप आहे. काय या आरोपामध्ये तथ्य आहे? काय हा आरोप सत्य आहे? काय खरंच छत्रपती संभाजी महाराज स्त्रीलंपट होते? याबद्दल आपण आता चिकित्सा करूया. याबद्दल आपण तर्क व ऐतिहासिक सच्चा व खऱ्या पुराव्यांचा आधार घेऊन त्याचं आपण विश्लेषण पाहूया. मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांच्या या आरोपाचं खंडन करण्यापूर्वी मी डॉक्टर जयसिंगराव पवार या संदर्भात काय म्हणतात ते त्यांच्याच भाषेत वाचून दाखवतो. ते म्हणतात की एखाद्या प्रभावी व्यक्तिमत्वाला नामोहरम करण्याकरिता फारशी उठाठेव न करता वापरण्यात येणारे शस्त्र म्हणजे चारित्र्य हनन. त्याचबरोबर जयसिंगराव पवार असेही म्हणतात की एखाद्या मोहिमेच्या यशापयशाबद्दल साधन चिकित्सेत थोडीफार ढिलाई झाली तरी चालेल, परंतु जेव्हा एखाद्या सार्वजनिक पदावरील व्यक्तीच्या चारित्र्याचा प्रश्न येतो तिथे त्या साधनांची कसून चिकित्साच होणे गरजेचे असते. मित्रांनो, माझ्या भावांनो, बहिणींनो, चारित्र्य संपन्न छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र अतिशय चुकीच्या पद्धतीने नव्हे तर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन लिहिण्याचे दृष्कृत्य येथील ब्राह्मणी इतिहासकारांनी लिहिल्याचे दाखले आपल्याला इतिहासामध्ये मिळतात. जवळजवळ 60 ते 70 नाटकं छत्रपती संभाजी महाराजांवर लिहिण्यात आली. त्याच्यामध्ये ललित कथा असतील, कादंबऱ्या असतील, नवे तर चित्रपटांपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांचं चित्रण करणारे चित्रपट रंगवले गेले आणि त्याच्यामध्ये इतिहासात नसलेले काल्पनिक पात्र घुसडवून संभाजी महाराजांचे चरित्रहनन करण्याचा कार्य केले. यामध्ये पहिलं पात्र येतं ते म्हणजे गोदावरीचं. काय आहे हे गोदावरी प्रकरण आपण जरा तपासून पाहूया. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनामध्ये जे प्रमुख 4 प्रकरणं आपण पाहणार आहोत, जे छत्रपती संभाजी महाराज स्त्रीलंपट होते असं दाखवण्याचा प्रयत्न करणारे आहेत. त्यामधील पहिलं प्रकरण आहे छत्रपती संभाजी महाराज व गोदावरीची लोककथा. दुसरं प्रकरण आहे थोरातांची कमळा. तिसरं प्रकरण आहे तुळसा आणि चौथं प्रकरण आहे जेबुनिसा. या व्हिडिओमध्ये आपण फक्त या 4च प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत. नंबर 1चं प्रकरण आहे गोदावरीची लोककथा. काय या कथेमध्ये सत्यता आहे आपण तपासून पाहूया. मित्रांनो, गोदावरीची कथा ही सर्वप्रथम कुणी जर आणली असेल तर गोदावरीची कथा सर्वप्रथम चिटणीस मल्हार रामराव चिटणीस या बकरकारांना त्याच्या बकरीमध्ये लिहिली.
हे मल्हार रामराव चिटणीस नेमके कोण आहेत हे जर आपण तपासून पाहण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो तुम्हाला अतिशय आश्चर्याचा धक्का बसेल की हे मल्हार रामराव चिटणीस कोण आहेत. तर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यद्रोह केला याप्रती ज्या ब्राह्मण मंत्र्यांना हत्तीच्या पायाखाली दिलं होतं, कडेलोट केला होता, त्यामधील एक मंत्री म्हणजे बाळाजी आवजी चिटणीस. या बाळाजी आवजी चिटणीसाचे खापरपंतू म्हणजे मल्हार रामराव चिटणीस. आपल्या खापर पंजाच्या आपल्या पूर्वजांचा संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायी त्यांना दिलं याचा सूड घेण्यासाठी पूर्वगृह दूषित बुद्धीने मल्हार रामराव चिटणीसाने 122 वर्षाच्या नंतर संभाजी महाराजांच्या 122 वर्षाच्या नंतर पेशवे काळामध्ये ही बखर लिहिली आणि या बखरीच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांना अतिशय चुकीच्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न मल्हार रामराव चिटणीसांनी केला. नव्हे तर त्याने जणू काय संभाजी महाराजांना खलपुरुष आहेत, ते स्वराज्यातील विलन आहेत असे दाखवण्याची जणू काही सुपारीच घेतली होती की काय, अशा पद्धतीनं संभाजी महाराजांचं चरित्र लिखाण त्यांनी या बखरीच्या माध्यमातून लिहिलं. त्यामध्ये संभाजी महाराजांचा पहिला आरोप मल्हार रामराव चिटणीस करतो की संभाजी महाराज आणि गोदावरीचं प्रेम प्रकरणाबद्दल. काय लिहितो तर कोणे एके दिवशी, त्याचा मजकूर मी त्याच्याच भाषेत जसाची तसा तुम्हाला वाचून दाखवत आहे. मल्हार रामराव चिटणीस लिहितो की कोणे एके दिवशी हळदी कुंकू समारंभ शीतल गौरी करिता सुवासिनी स्त्रिया राजवाड्यात आल्या होता. त्यातील एक रूपवान स्त्रीवर संभाजीराजांची नजर गेली. तिला त्यांनी महालात नेली व तिच्यावर बलात्कार केला. पहा, हे वाचताना हे बोलताना सुद्धा अत्यंत वेदना मला होत आहेत. अशा पद्धतीचा अतिशय घाणेरड्या पद्धतीचा आरोप मल्हार रामराव चिटणीसांनी केला की संभाजी महाराजांनी गोदावरी नावाच्या एका रूपवान स्त्रीवर महालात नेऊन बलात्कार केला. पुढे काय लिहितो, त्यामुळे शिवाजी महाराजांना मोठा क्रोध झाला. संभाजीराजे गोदावरीला भेटण्यासाठी सतत गडाच्या पायथ्याशी जात असत. शिवाजी महाराजांना फार क्रोध आला म्हणून राजांच्या क्रोधापासून वाचण्यासाठी संभाजीराजे घोड्यावरती बसले आणि गोदावरीला घेऊन तसेच ते दिलेर खानाला जाऊन मिळाले. अशा पद्धतीचं भाष्य मल्हार रामराव चिटणीसांनी केलेलं आहे. तत्कालीन कागदपत्र जर आपण पाहिले तर वयाच्या 17व्या वर्षापर्यंत संभाजीराजेचं जास्तीत जास्त वास्तव्य हे रायगड किल्ल्यावर होतं. जर संभाजी महाराजांकडून अशा पद्धतीचा कुठला प्रकार झालेला असेल तर त्या काळातील तत्कालीन दस्तावेजांमध्ये, त्या काळातील कागदपत्रांमध्ये याचा नक्की उल्लेख असायला हवा होता. मात्र त्या काळातील कुठल्याही ऐतिहासिक खऱ्याखुऱ्या दस्तावेजांमध्ये याचा उल्लेख नाही. एवढंच काय तर संभाजीराजे त्यानंतर राजाराम महाराज जेव्हा जिंजीला होते तेव्हा राजाराम महाराजांची स्तुती करणारा एक बखर सभासदांनी लिहिली. ती त्या काळातील बखर आहे. त्या बखरीमध्ये सुद्धा, सभासदाच्या बखरीमध्ये सुद्धा या घटनेचा कुठेही उल्लेख नाही. या घटनेचा उल्लेख सर्वप्रथम फक्त मल्हार रामराव चिटणीसाच्याच बखरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, या मल्हार रामराव चिटणीसाने जे लिहिलं त्याचीच री त्याच्या पुढच्या पिलावळी निवडली. कशा पद्धतीनं मित्रांनो, कोणी निवडली तर अगदी सुरुवातीपासून जर आपण पाहायला गेलो तर इंग्रज इतिहासकार ग्रँड डफने सुद्धा हेच प्रकरण त्याच्या मराठ्यांच्या बखरीमध्ये लिहिलं. दुसरी गोष्ट, लेखिका सोनाबाई चिमाजी केरकर यांनी 1884 मध्ये संगीत छत्रपती संभाजी नावाचं नाटक लिहिलं. त्यामध्ये हे प्रकरण येतं. नाटककार नार मोरे यांचे वज्रदोही संभाजी यामध्ये सुद्धा हे प्रकार येतो. त्यानंतर द ग गोडसे यांचा राजियांचा पुत्र अपराधी देखा यामध्ये सुद्धा हे गोदावरी प्रकरण येतं. शाब चव्हाण यांच्या सती गोदावरी पासून वासुदेव शास्त्री खरे यांच्यापासून अनेक इतिहासकार नाटककारांनी गोदावरी प्रकरण जसंच्या तसं हे त्यांच्या नाटकामध्ये लिहिलं. किंबहुना आता पुण्यामध्ये ज्या राम गणेश गडकरीचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी उचलून फेकून दिला होता, त्या राम गणेश गडकरीचं एक प्रसिद्ध नाटक आहे. महाराष्ट्राने त्याला डोक्यावर घेऊन नाचलं, हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य म्हणावं लागेल. त्या नाटकाचं नाव आहे राजसन्यास. या राजसन्यास नाटकामध्ये सुद्धा राम गणेश गडकरी हे प्रकरण रंगवतात. एवढंच नव्हे तर कानेटकर, वसंत कानेटकर यांचं नाटक तुम्ही पाहिलं नसेल तर जरूर पहा, युट्यूबवर उपलब्ध आहे. मी स्वतः ते नाटक लाईव्ह पाहिलेलं आहे लातूर येथे. त्या नाटकाचं नाव आहे रायगडाला जेव्हा जाग येते. या नाटकामध्ये सुद्धा हे प्रकरण रंगवण्यात आलेलं आहे. मित्रांनो, ज्या प्रकरणाला कुठलाही ऐतिहासिक आधार नाही,
कुठल्याही ऐतिहासिक दस्तावेजामध्ये गोदावरीचं प्रकरण सापडत नाही. केवळ आपल्या खापर पंजोबाचा सुडाचा बदला घेण्यासाठी म्हणून सूडबुद्धीने लिहिलेलं, कुठल्याही ऐतिहासिक दस्तावेज नसताना लिहिलेलं मल्हारराव चिटणीसाने जे प्रकरण लिहिलं, ब्राह्मण इतिहासकार म्हणजे मल्हार रामराव चिटणीसांच्या सर्व पिलावळींनं हे प्रकरण जशास तसं पुढे रंगवलं. काही ऐतिहासिक दस्तावेजानुसार मल्हार रामराव चिटणीस हे प्रभू जातीतील होते असं देखील समजतं आहे. परंतु बाकीचे जे इतिहासकार ज्यांनी त्याची री ओढली हे सगळेचे सगळे ब्राह्मण इतिहासकार होते. अगदी कानेटकर झालं किंवा सगळे तुम्ही बघितले, सोनाबाई केरकर झाल्या, भरपूर वासुदेव शास्त्री खरे झाले, भरपूर सगळे इतिहासकार, जवळजवळ 90 ते 95% इतिहासकार हे ब्राह्मण जातीचे आहेत. आणि त्यांनी संभाजी महाराजांचं हे चरित्र रंगवलं, की गोदावरी प्रकरण रंगवलं. याचं मूळ काय आहे, याच्या मुळाशी जाऊन जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला की मुळात गोदावरी प्रकरण नेमकं आहे काय, तर 1984 मध्ये केसरीच्या दिवाळी अंकामध्ये द ग गोडसे यांनी संभाजीराजा आणि गोदावरीची लोककथा शीर्षकाखाली एक लेख लिहिला होता. या लेखामध्ये त्याची सखोल माहिती त्यांनी चिकित्सक पद्धतीने दिलेली आहे. तर रायगडावरून खाली उतरताना खूप लढा बुरुजापासून जेव्हा आपण रायगडावरून खाली उतरतो तेव्हा एक समाधीचं थडगं दिसतं. ती समाधीची थडगी म्हणजे गोदावरीची समाधी आहे असे उल्लेख त्यावेळेस करण्यात आलेले होते. याबद्दल एक काल्पनिक कथा देखील रायगड परिसरातील लोकांना सांगण्यात येत होती की संभाजी महाराजांनी जावळीच्या खोऱ्यात तिला पाहिलं, प्रथम शिकारीला जात असताना तिला पकडलं, मग तिला त्यांनी कैद करून ठेवली. मग शिवाजी महाराजांना जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांनी स्वतः त्या गोदावरीला सोडवलं, त्या तिच्या पायात शिवाजी महाराज गोदावरीच्या पाया पडले. असं चुकीचं सुद्धा त्यांनी त्यात लिहून ठेवले. आपल्याच मुलाची चूक आहे म्हणून माफी मागतात. मग शिवाजी महाराज तिला म्हणतात की तू तुझ्या सासरी परत निघून जा. तेव्हा गोदावरी म्हणते मी माहेरी जाणार नाही, सासरी जाणार नाही. तेव्हा तुझी काय इच्छा आहे असं शिवाजी महाराज जेव्हा तिला विचारतात तेव्हा ती म्हणते की मला सती जायचं आहे, जिवंतपणी मला सती जायचं आहे आणि माझ्या प्रेताला अग्नी संभाजीराजांनी द्यावा. यावरून संभाजी महाराजांनी तिच्या प्रेताला तिला अग्नी दिला आणि तिची समाधी तिथं रायगडच्या पायथ्याशी उभारण्यात आली. तिला गोदावरीची समाधी असे म्हणतात. अशी एक काल्पनिक कथोकल्पित कथा इतिहासामध्ये रंगवण्यात आलेली आहे. मुळात ही समाधी नेमकी कुणाची आहे या संदर्भात जर आपण पाहिलं किंवा ही कथा नेमकी कशी काय उभारण्यात आली याबद्दल गोडसे असं सांगतात की गुजरातमध्ये एक कथा आहे चंद्रगुजरीची कथा. ही गोदावरीची कथा आणि चंद्रगुजरीची कथा यामध्ये भरपूर साम्य सापडतं. मुळात हीच कथा ही चंद्रगुजरीची कथा आहे. महाराष्ट्रातील व्यापारी किंवा गुजरातातील व्यापारी जेव्हा व्यापारी मार्गाने रायगड परिसरामध्ये आले तेव्हा त्या चंद्रगुजरीची कथा त्यांनी इथे सांगितली आणि गोदावरी जी चंद्रगुजरीचीच मूळ कथा आहे त्या कथेला तिने गोदावरीची कथा म्हणून रंगवली आणि गुजरात येथील चंद्रगुजरी ही महाराष्ट्रातील मराठी भाषेतील गोदावरी झाली. अशा पद्धतीचं लिखाण त्यांनी केलेलं आहे. मुळात ते पुढे असं लिहितात की अण्णाजी दत्तोंची गोदावरी मुलगी होती असं जे सांगितलं जातं याबद्दल ते प्रश्नचिन्ह उपस्थित करतात आणि पुढे लिहितात की मुळात अण्णाजी दत्तोंना गोदावरी नावाची मुलगी होती का हाच मोठा प्रश्नचिन्ह आहे. या संदर्भातही ते मोठं भाष्य करतात. मित्रांनो, नेमकी गोदावरी मग ही समाधी नेमकी आहे कुणाची याचा जर आपण अभ्यास करायला गेलो तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की दुसरा बाजीराव पेशव्याच्या काळात ज्याला सवाई माधवराव असं म्हटलं जायचं त्या सवाई माधवरावाचं सहकुटुंब काही काळाकरता रायगडावर वास्तव्यास होतं. रायगडावर वास्तव्यास असताना हे रायगडावर वास्तव्यास का आलं याची पण एक कहाणी आहे. यशवंतराव होळकरांनी पुण्यावर जेव्हा स्वारी केली त्या धुमचक्रीमध्ये दुसरा बाजीराव त्याच्या कारकिर्दीमध्ये काही काळासाठी रायगडावर वास्तव्यास होते. ते वास्तव्यास असताना त्यांची पत्नी गोदाबाई यांचा तिथेच मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्याच्या नंतर त्याच गोदाबाईची समाधी रायगडच्या पायथ्याशी त्यांनी उभा केली. याचे ऐतिहासिक पुरावे सापडतात. तुम्ही जर त्या समाधीपाशी जिला गोदावरीची समाधी म्हणून म्हटलं जातं ती मुळात गोदावरीची समाधी नसून ती बाजीराव पेशव्याची बायको गोदाबाईची समाधी आहे. याचा महत्वपूर्ण ऐतिहासिक दाखला मी तुम्हाला देतो तो असा की तुम्ही जर ती समाधी पाहायला गेलात तर त्या समाधीच्या बांधकामावरती पूर्णपणे उल्लेख आहे की हे बांधकाम पेशवे काळातील असून ही समाधी गोदाबाईची आहे. ही पेशवे काळातील बांधकाम असल्याचा उल्लेख तिथे आहे. यावरून हे स्पष्ट होतं की गोदावरीची समाधी म्हणून जी इतिहासामध्ये रंगवण्यात आली ती गोदावरीची समाधी म्हणून जी गोष्ट इतिहासात रंगवण्यात आली ती मुळात गोदावरीची समाधी नसून पेशवे काळातील
बाजीराव दुसराची बायको गोदाबाईची समाधी आहे, ही गोष्ट आपण स्पष्ट समजून घेतली पाहिजे. यानुसार गोदावरी व छत्रपती संभाजी महाराज यांचा काही एक संबंध नव्हता. इतिहासामध्ये गोदावरी नावाचं कुठलंही कथोकल्पित पात्र नाही. इतिहासकाराने ते काल्पनिक दृष्ट्या रंगवलेलं आहे, ही गोष्ट सिद्ध होते. नाटकांमध्ये हे पात्र जशास तसं रंगवलं. मुळात नाटककारांना, चित्रपटकारांना काहीतरी मसाला हवा असतो त्यांचे चित्रपट नाटक चालण्यासाठी, आणि संभाजी महाराजांना विलन ठरवण्यासाठी व त्यांचं चरित्रहनन करण्यासाठी हे गोदावरी पात्र इतिहासामध्ये रंगवण्यात आलेलं आहे. याला कुठलाही सत्याचा आधार नाही, ही पहिली गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. छत्रपती संभाजी महाराज श्रीलंपट होते काय, यातील हे पहिलं प्रकरण आहे गोदावरीचं, जे प्रकरण समजून घेतल्याच्या नंतर स्पष्ट लक्षात येतं की गोदावरी नावाचं कुठलंही प्रकरण शंभू चरित्रामध्ये सापडत नाही. त्यानंतर दुसऱ्या प्रकरणाच्या माध्यमातून संभाजी महाराजांवर जो आरोप केला जातो ते दुसरं प्रकरण म्हणजे थोरातांची कमळा. काय आहे हे थोरातांची कमळा, याबद्दल सर्वात पहिले भाष्य कुणी केले तर 1941 मध्ये बी कवी, कवीचं नाव आहे बी कवी नावाच्या कवीने 1941 मध्ये थोरातांची कमळा नावाचे 134 काव्य पंक्तीचे काव्य लिहिले, प्रदीर्घ काव्य लिहिले. या काव्याच्या सुरुवातीलाच ते एक टीप लिहितात. ती टीप काय मी तुम्हाला जशी तशी वाचून दाखवतो. बी कवी लिहितात, छत्रपतींच्या शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत अखेरीस घडलेली घटना. थोरात आडनावाच्या मराठे सरदाराची कमळा नावाची रूपसंपन्न कन्या होती. राजे शिकारीवर निघाले असताना थोरातांकडे उतरत असत. या शूर दिलदार परंतु विषयासक्त पुरुषाची नजर तिजवर जाऊन त्यांनी तिला शिवनेरीवर आणून ठेविले. पुढे आपली फसगत झाल्याचे पाहून तिने किल्ल्यावरून उडी टाकून जीव दिला. या संदर्भातील शेवटच्या पंक्ती अशा, त्याला तेव्हापासून कमळ बुरुज लोक म्हणती, नर नारीनी पवाडा या अजून तिचा गाती. मित्रांनो, बी कवींनी 1941 मध्ये थोरातांची कमळा नावाचं जे काव्य लिहिलं त्यामध्ये हे प्रकरण गाजवलं. त्या प्रकरणामध्ये ती जी गोष्ट लिहितात त्याचा आपण जरा तपासून बघूया. बी कवी लिहितात की शिवनेरीच्या बुरुजाला कमळ बुरुज असे म्हटले जाते. तुम्ही आजही शिवनेरी गडावर जा, सर्व इतिहास तपासून बघा, शिवनेरी गडावर कुठल्याही गडाला कमळ बुरुज म्हटलेला आहे असा कुठलाही पुरावा, कुठल्याही बुरुजाला तिथे कमळ बुरुज नाही. हे त्याच्या मनाने रंगवलेला किस्सा आहे. अशा पद्धतीनं बी कवीनं कुठलाही ऐतिहासिक आधार नसताना हे काव्य लिहिलं. आणि अशा काव्याबद्दल कोण कोण अभिप्राय देतं तर अशा काव्याबद्दल आचार्य प्र क अत्रे, अन देशपांडे, बाणा देशपांडे इत्यादी लोक म्हणतात की बी कवीच्या काव्य भंडारातील हे काव्य म्हणजे जसे कोहिनूरच आहे अशा पद्धतीचा अभिप्राय बी कवीच्या या कवीला अत्रे सारखे, देशपांडे सारखे लोक देतात. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. मुळात संभाजीराजे आणि कमळा प्रकरण नेमके आहे काय हे जर आपण तपासून बघायला गेलो तर 1952 मध्ये या जे बी कवींनी 1941 ला सुरुवातीला लिहिलं त्याची रीप पुढचं त्यांच्याच पिलावळींनी कशी वडली बघा. 1952 मध्ये मानी मराठा नावाचं नाना कोचरेकर यांनी एक नाटक लिहिलं. नाके सांसुसर यांनी थोरातांची कमळा नावाचं परत एक नाटक लिहिलं 1951 मध्ये. 1952 मध्ये म आ कामत यांचे शककर्त्यांचा न्याय इत्यादी नाटके रंगभूमीवर आले. विशेष म्हणजे या कथानकांच्या आधारावर दिग्दर्शक भाऊजी पेंढारकर यांनी थोरातांची कमळा नावाचा एक चित्रपटच आणला आणि हे कथोकल्पित आणि इतिहासात त्याला कुठलाही आधार नसलेलं हे पात्र रंगवलं आणि छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र हनन करण्याचा प्रयत्न केला. इथे प्रश्न नेमका हा येतो की जर क्षणभरासाठी आपण असं मानलं की कुणीतरी थोरात नावाच्या आडनावाची कमळा नावाचं कॅरेक्टर खरंच शंभू चरित्रामध्ये होतं, आपण क्षणभरासाठी जर असं मानलं तर मला प्रश्न पडतो की जर कमळा नावाचे कुणी पात्र जर चरित्रामध्ये शंभू महाराजांच्या चरित्रामध्ये होतं तर संभाजी महाराजांनी तिच्यासोबत लग्न का नाही केलं. थोरात हे तर मराठा आहेत आणि खानदानी मराठा आहेत. त्या काळामध्ये अनेक पत्नी असण्याची प्रथा होती. संभाजी महाराजांना जरी येसुबाई नावाच्या पत्नी आधी असत्या तरी ते काय शिवाजी महाराजांना किंवा थोरातांना बोलून त्या कमळेसोबत विवाह करू शकले नसते का. त्यांना तिला पन्हाळगडावर किंवा शिवनेरी गडावर ठेवण्याची काय आवश्यकता होती. या गोष्टीचा साधा विचार सुद्धा या ब्राह्मण इतिहासकारांनी लिहिताना केलेला नाही. मग मुळात त्याचं मूळ काय आहे, ही थोरातांची कमळेची समाधीचं नेमकं प्रकरण काय आहे.
याच्या जेव्हा मुळाशी आपण जाऊन जाण्याचा प्रयत्न करतो आणि पाहण्याचा चिकित्सक पद्धतीने विचार करतो, तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की थोरातांची कमला नेमकी आहे काय. मुग गुळवणी नावाचे कोल्हापूर जवळील पन्हाळगडाच्याच जवळील एक इतिहास संशोधक आहेत. त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीनं चिकित्सक पद्धतीने याचा सगळा उलगडा केलेला आहे की थोरातांच्या कमळेचं थडगं जे पन्हाळगडाच्या सज्जाकोटीच्या जवळ आहे ते नेमकी काय आहे याबद्दल ते सांगतात की शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराजांचे पुत्र हे दुसरे संभाजीराजे यांच्या कारकिर्दीमध्ये यशवंतराव थोरात नावाचे एक सरदार होते आणि पन्हाळ्याच्या पायथ्याशी लढत असताना बाळाजी विश्वनाथ यांचा भाला त्यांच्या छातीत लागला आणि ते पन्हाळ्याच्या पायथ्याशी धारातीर्थी पडले. ज्या ठिकाणी धारातीर्थी पडले त्याच ठिकाणी त्यांच्या नातलगांनी भाऊ बांधवांनी त्यांची तिथे समाधी त्यांच्या तिथे अग्नी त्यांना देण्याचं उत्तरक्रिया त्यांची तिथे करण्याचं ठरवलं, अंत्यक्रिया तिथे करण्याचं ठरवलं. त्यांची अंत्यक्रिया करत असताना त्यांना अग्नी देत असताना त्यांची पत्नी यशवंतराव थोरातांची पत्नी गोडाबाई थोरात ह्या स्वतः सती गेल्या, आपल्या भाऊबांधांच्या समोर त्या सती गेल्या आणि दोघांच्या ठिकाणी अंत्यविधी झाला. म्हणून त्यांच्या भाऊबंधांनी नातवकांनी त्याच ठिकाणी गोडाबाई थोरात व यशवंतराव थोरात ह्या सरदाराच्या व त्यांच्या पत्नीचे एकत्रित त्या ठिकाणी समाधी बांधली. त्यांना थोरातांचे मंदिर असे देखील म्हणतात. हेच त्या गोडाबाई थोरात व यशवंतराव थोरातांच्या समाधीचे थडगे आहे. याचा दाखला पन्हाळ्याच्या तहसील कचेरीमध्ये सापडतो. तो असा मी तुम्हाला तो वाचून दाखवतो, तुम्ही देखील तो पाहू शकता. सर्वे नंबर 197, क्षेत्र 1 एकर, 15 गुंठे, खराब 3 गुंठे, आकार 3 रुपये 4 आणे, जमिनीचे वहिवाटदार श्री अप्पा धोंडी कदम असून 3 गुंठे खराब जमिनीतील या ऐतिहासिक वास्तूला थोरातांचे थडगे असे कागदोपत्री नोंदविलेले आहे. याचा रेफरन्स देतो विका राजवाडे संपादित मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड क्रमांक 3 मध्ये याचा उलगडा तुम्हाला पाहायला झालेला मिळेल. मित्रांनो, हे या पद्धतीनं थोरातांची कमला म्हणूनचे पात्र इतिहासामध्ये रंगून छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्रहनन केलं. ही थोरातांची कमला ही सरदार यशवंतराव थोरातांची बायको व त्यांची ती समाधी आहे. कमला नावाचं कुठलंही प्रकरण इतिहासामध्ये नाही हे ऐतिहासिक सच्चे आणि खरे ऐतिहासिक पुरावे सांगतात. तरी देखील या सर्व इतिहासकारांनी शंभू चरित्राचं हनन करण्यासाठी अतिशय कुटील बुद्धीनं कल्पित कहाण्या रचून संभाजी महाराजांच्या जीवनामध्ये कमला नावाचं कॅरेक्टर घुसडवण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, यातील 3 नंबरचं जे प्रकरण आहे ते आहे तुळसा. काय आहे तुळसेचं प्रेम प्रकरण? आत्माराम पठारे यांनी 1891 मध्ये संगीत श्री छत्रपती संभाजी नावाच्या नाटकामध्ये तुळसा नावाचं काल्पनिक पात्र पहिल्यांदा घुसडवलं. मी आधी सांगितलं गोदावरीची समाधी आहे असं इतिहासात लिहितात, थोरातांच्या कमळेची समाधी आहे असं लिहितात, मात्र तुळशीची कुठली समाधी आहे का असं काही ते लिहित नाही. तर तुळसा हे काल्पनिक पात्र इतिहासामध्ये कुठे नाही, कुठेच त्याच्या इतिहासात बखरीमध्ये सुद्धा त्याची नोंद नाही. हे सगळ्यात पहिल्यांदा ह्याची नोंद कुठे आली असेल तर आत्माराम पठारे यांच्या संगीत श्री छत्रपती संभाजी महाराज या नाटकामध्ये सर्वप्रथम याची नोंद आली. दुसरी गोष्ट अशी की गडकरींचे जे राजसन्यास नाटक आहे यामध्ये सुद्धा त्यांनी हे पात्र रंगवलं. त्यामध्ये ते कथा काय लिहितात तर कथा अशी लिहितात की छत्रपती संभाजी महाराज व हिरोजी फर्जत यांच्यामध्ये एक कुस्ती रंगलेली असती आणि कप्तान संभाजी महाराज हिरोजी फर्जतला कुस्तीमध्ये मारतात. याचा सूड घ्यायचा म्हणून हिरोजी फर्जतची मुलगी तुळसा ही संभाजीराजांवर सूडबुद्धीने पुढे वागते आणि ते संभाजी महाराजांना औरंगजेबाकडे पकडून सुद्धा देते. अशा पद्धतीचं लिखाण या राजसन्यास नाटक असेल किंवा आत्माराम पठारेंचं नाटक असेल याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आपण जरा तपासून बघूया. मुळात हे जे राजसन्यासचे लेखक राम गणेश गडकरी असतील किंवा पठारे असतील, आत्माराम पठारे असतील, हे जे लिहितायत की संभाजीराजांनी कुस्ती खेळताना फर्जतांना मारलं, हे साप चुकीचं आहे. वासी बेंद्रे असतील, धारवडकर असतील किंवा जे काही इतिहासातील महान इतिहासकार आहेत यांनी हे सप्रमाण सिद्ध केलेलं आहे की छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या ब्राह्मण मंत्र्यांना हत्तीच्या पायाखाली दिलं, स्वराज्य द्रोह केला म्हणून
त्यामध्ये हिरोजी फर्ज सुद्धा होते. संभाजी महाराजांच्या या सर्व चरित्रखंडामध्ये याचा उल्लेख आहे. यावरून हे स्पष्ट होतं की कुस्ती खेळताना संभाजी महाराजांनी हिरोजी फर्जतला मारले नसून हत्तीच्या पायाखाली दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला. नंबर 1. नंबर 2 ची गोष्ट ते असं लिहितात की याच तुळशीनं आपल्या वडिलांचा सूड घेण्यासाठी म्हणून संभाजी महाराजांना मुघलांकडे पकडून दिलं. ही दुसरी चुकीची गोष्ट यामध्ये लिहिलेली आहे. कारण आपण जर इतिहास तपासला तर रामदास पंताचे दोन ब्राह्मण जयराम स्वामी व रंगनाथ स्वामी यांनी कट कारस्थान करून संभाजी महाराजांना संगमेश्वर इथे मुकर्रब खानाकडे पकडून दिलं. हे ऐतिहासिक सत्य आहे. तेव्हा ह्या सर्व गोष्टी चुकीच्या आहेत हे सप्रमाण सिद्ध होतं. एवढंच नव्हे मित्रांनो, तर राजसन्यासच्या नंतर आणखी काही लोकांनी सुद्धा याचा नाटकामध्ये उल्लेख केलेला आहे, त्यांचं अनुकरण केलेलं आहे. ही गोष्ट आपल्याला सिद्ध होते की तुळसा नावाचं कुठलंही कॅरेक्टर नव्हतं. अतिशय काल्पनिक हे कॅरेक्टर आहे. तुळसा झालं, गोदावरी झालं, थोरातांची कमळा झालं, कुठलाही ऐतिहासिक आधार नसताना सुद्धा केवळ छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्रहनन करण्याच्या हेतूनं ब्राह्मण इतिहासकारांनी फक्त त्यांच्या मनाने रंगवलेली ही पात्र आहेत. ही गोष्ट आम्ही लोकांनी नीट समजून घेतली पाहिजे. अवघे 350 ते 400 वर्ष झाले संभाजी महाराजांवर अशा पद्धतीचं चुकीचे नाटकं, जवळजवळ 70 ते 80 नाटकं मित्रांनो संभाजी महाराजांवर आलेले आहेत. जवळजवळ 10 चित्रपट संभाजी महाराजांवर आलेले आहेत. कथा, कादंबऱ्या, ललित कथा यांची तर काही नोंदच नाही. यासारख्या चुकीच्या संग्रहात, चुकीच्या साधनांमधून सतत हा महाराष्ट्र संभाजी महाराजांची चरित्रहनन, त्यांची बदनामी झालेली पाहतोय. आपण बहुजन समाज व मराठा समाज व संभाजी महाराजांचे अनुयायी म्हणून किती दिवस हा संभाजी महाराजांचा अपमान आपण लोकांनी सहन करायचा, ही गोष्ट आम्ही लोकांनी समजून घेतली पाहिजे. मित्रांनो, मराठा बहुजनांनी महाराष्ट्रापासून अटकेपर्यंत आपले झेंडे लावले. एवढा पराक्रम आपल्या मराठा बहुजन समाजाने केला. आपल्या तलवारीच्या बळावर रक्त सांडून हे स्वराज्य उभा केलं. परंतु पावसाच्या रेघीबरोबर त्यांनी सांडलेलं, पावसाच्या सरीबरोबर त्यांनी सांडलेलं रक्त वाहून गेलं. परंतु ब्राह्मणां लोकांनी ज्या इतिहासावरती या काळ्या रेगा मारून ठेवलेल्या आहेत त्या अद्याप तशाच्या तशा आहेत. त्या लोकांनी त्या पुसून टाकण्याचं कर्तव्य प्रत्येक शंभू अनुयायीचं आहे. हे आम्ही लोकांनी समजून घेतलं पाहिजे. आणि मूळ गोष्ट ही की संभाजी महाराजांचं असं चुकीच्या पद्धतीनं चरित्र लिहिणारे सर्वच लोक ब्राह्मण कसे, हा पण एक मोठा प्रश्न आहे. हे 3च प्रकरण नव्हे तर संभाजी महाराज श्रीलंपट होते, बदफैली होते, याबद्दल अनेक कथा कादंबऱ्या मधून हे त्यांचं चरित्रहनन केलेलं आहे. आणि यातील 4थं प्रकरण असं ते म्हणजे संभाजी महाराजांना जेव्हा औरंगजेबाने पकडलं आणि मुकर्रब खानाने जेव्हा औरंगजेबाच्या समोर त्यांना सादर केलं, तेव्हा संभाजी महाराज, औरंगजेब बादशाह संभाजी महाराजांना म्हणाला की तू मुसलमान होतोस का? त्यावेळेस संभाजी महाराज म्हणले की तू जर तुझी मुलगी जबुन्निसीला मला देत असशील, माझं लग्न तिच्यासोबत करून देत असशील तर मी मुसलमान होईल. किती चुकीची गोष्ट आहे पहा. ऐतिहासिक दस्तावेजानुसार हे सिद्ध झालेलं आहे. अशोक राणा, गंगाधर बनबरे, श्रीमंत कोकाटे, चंद्रशेखर शिकरे पासून सोळुंके असतील, ॲडव्होकेट आनंद दारवटकर असतील, वासी बेंद्रे असतील, कमल गोखले असतील, यांच्यासारख्या अनेक इतिहासकारांनी हे स्पष्ट केलं आहे की औरंगजेबाच्या समोर जेव्हा संभाजी महाराज गेले तेव्हा त्यांना फक्त 2च प्रश्न विचारण्यात आले. नंबर 1चा प्रश्न की माझ्या गटातील कोण कोण तुला सामील आहेत, आणि नंबर 2चा प्रश्न तुझा खजिना, तुझ्या स्वराज्याचा खजिना कुठे लपवलेला आहे हे सांग. मात्र संभाजी महाराजांनी स्वराज्या खातीर या एकाही प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही. म्हणून त्यांना संभाजी महाराजांना नंतर मनुस्मृतीच्या धर्मग्रंथानुसार औरंगजेबानं ब्राह्मणांच्या सांगण्यावरून मारलं. हा इतिहास वेगळा आहे. मात्र हे जे प्रकरण रंगवलं जातं यावरून संभाजी महाराज किती धर्मवीर होते असं रंगवण्यात येतं. मुळात हे प्रकरण नेमकं काय आहे? हे साप चुकीचं प्रकरण आहे. असा कुठलाही डायलॉग यामध्ये झालेला नाही. हे ऐतिहासिक सत्य आहे. मुळात जर आपण तपासायला गेलो तर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म हा 14 मे 1657चा, तर जेबुन्निसाचा जन्म तारीख 15 फेब्रुवारी 1638चा. म्हणजे दोघांमधले जर आपण फरक बघितला तो दोघांमधला वयाचा फरक हा 19 वर्षाचा आहे. म्हणजे जेव्हा छत्रपती संभाजी महाराज 1666 मध्ये आग्र्याला गेले होते तेव्हा त्यांचे वय होते 9 वर्ष, तर जेबुन्निसाईचे वय होते 28 वर्ष. हा फरक तुम्ही लोकांनी समजून घेतला. आजच्या काळात 9 वर्षाचा मुलगा हा 2री किंवा 3रीला असतो, तर 28 वर्षाचा व्यक्ती किंवा मुलगी ही ग्रॅज्युएशन तिचं कंप्लीट होऊन पोस्ट ग्रॅज्युएशन पण तिचं झालेलं असतं, लग्नाच्या वयाचं तिचं वय असतं. म्हणजे
लग्ना म्हणजे आपल्या 19 वर्षाचा फरक, म्हणजे जेवढा फरक एका मुलामध्ये आणि लेकरामध्ये असतो एवढा फरक संभाजी महाराज आणि जेबुनिसामध्ये होता. संभाजी महाराजांच्या आईच्या वयाच्या असणाऱ्या जेबुनिसेसोबत संभाजी महाराज लग्नाची मागणी कशी करतील हा साधा प्रश्न सुद्धा इतिहासकारांना पडला नाही. हे एक साधं सोधं गणित आहे. दुसरी गोष्ट अशी की ज्यांचं मन हे राष्ट्रमाता जिजाऊंनी घडवलं होतं, ज्यांच्या समोर युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श होते, ते छत्रपती संभाजीराजे कधी अशा गोष्टी करतील हा प्रश्न सुद्धा ब्राह्मण इतिहासकारांच्या मनाला देखील शिवला नसावा. हे या महाराष्ट्राच्या मातीचं सर्वात मोठं दुर्भाग्य आहे मित्रांनो. अशा पद्धतीचे आरोप हे छत्रपती संभाजी महाराजांवर केले आणि महाराष्ट्र हे आरोप वाचत आला, पाहत आला, डोळ्याच्या समोर बघत आला. आज कुठे या आरोपांचं या नवीन आपल्या बहुजन समाजातील इतिहासकारांच्या माध्यमातून खंडन होत आहे आणि खरेखुरे छत्रपती संभाजी महाराज समाजाच्या समोर येत आहेत. मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराज हे चारित्र्य संपन्न होते. अहो, परया स्त्रीला आईचा औदा देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे ते पुत्र होते. ही गोष्ट तुम्ही आम्ही लोकांनी कधीही विसरता कामा नये. ही गोष्ट आपण लोकांनी समजून घेतली पाहिजे की छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र हे तेजोमय होतं आणि ते चरित्र संपन्न जसे होते त्याचप्रमाणे प्रजाहित दक्ष, पराक्रमी, धाडसी, मुसद्दी, न्यायनिष्ठ होते. ही गोष्ट तुम्ही आम्ही लोकांनी समजून घेतली पाहिजे. या व्हिडिओच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांवर झालेला श्रीलंपट बदफैलीपणाचा आरोपाचं मी सप्रमाण खंडन केलेलं आहे. एखाद्या महापुरुषाचं महत्व ज्यावेळेस कमी करायचं असतं त्यावेळेस सर्वात प्रथम त्याच्या चारित्र्यावर हल्ला करणं हाच एक उपाय असतो. कदाचित याच भावनेने संभाजीराजांच्या विरोधकांनी त्यांच्यावर स्त्रीलंपट आणि बदफैलीपणाचा आरोप लावला असावा. आजच्या या भागामध्ये आपण हे पाहिले आहे. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत संभाजीराजे हे व्यसनी होते का. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमचं चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. पाहत रहा मराठवाडा टीव्ही, गर्व संतभूमीचा, आवाज मराठवाड्याचा.